लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आता पार्थ हे सर्व बोलल्यानंतर वसू म्हणत असते की बघ आता तर पार्थ देखील रम्याची बाजू त्याला खरी वाटायला लागली आहे. मग सांग ना विक्रम, आता काय करायचं पुढे? तेव्हा मात्र विक्रम इथं चिडलेले असं विक्रम म्हणतात तुम्ही आधी तुमच्या रूममध्ये जा, मला पारशी काही पर्सनल बोलायचं आहे. मात्र ते अजिबात ऐकत नाही. तेव्हा मात्र विक्रम इथे फार भडकलेले असतात. इथे रम्या देखील मामा ऐका ना माझं असं म्हणता म्हणता खरं तर विक्रम इथं जोरात ओरडतात की तुम्हाला सांगितलं नाही एकदा रूममध्ये जायचं. तेव्हा मात्र ह्या दोघी आता रूममध्ये गेलेल्या असतात. तेव्हा इथे विक्रम येतात आणि पार्थला म्हणतात की पार्थ मी आतापर्यंत खरं तुला बोललोच नाही, पण आज 18 दिवस झाले ती पोरगी तुला मनवण्याचा किती प्रयत्न करत आहे. ती आज सोडत नाही तुला मनवण्यासाठी. हां माहिती आहे तिने मोठा अपराध केला आहे, मात्र तू काय केलंस? तू का प्रामाणिकपणाच्या गप्पा मारतोस? ती तुला सांगण्याचा प्रयत्न करत होती, मात्र तू कधीही तिचं ऐकून घेतलं नाहीस. बाबा तुम्ही मला का समजून घेत नाहीत? मला या गोष्टीचं गिल्ट आहे की त्यांनी मला सर्व काही तो भूतकाळ सांगितलं नाही. यात त्यांचीही चूक नाही आणि माझीही चूक नाही. तुम्हाला काय वाटतं एका झटक्यात त्या सर्व काही गोष्टी विसरून त्यांचा हात धरू का मी? हे शक्य आहे का? एका झटक्यात सगळं विसरून त्यांना जवळ घ्यायचं का? कितीही काही केलं तर ती इमेज आणि ते सर्व काही गोष्टी 16 डिसेंबरचे ते फोटो मला उघड्या डोळ्यांनी आणि बंद डोळ्यांनी देखील दिसतात. इतक्या सगळ्या गोष्टी कशा काय पुसल्या जातील? असं म्हटलं की झालं आता विसरा, आणि विसरतील का त्या गोष्टी? विक्रम इथं म्हणतात की मग किती दिवस लागतील तुला? तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की या ठिकाणी जर कोणता दुसरा मुलगा असताना तर काव्याला मी कधी स्वीकारला असतं, त्यांचा हात कधीच धरला असता. मात्र तो आपला जीवा आहे, तो माझा सक्का भाऊ आहे. मी बऱ्याच वेळा जीवाला आणि काव्याला आपल्या रूममध्ये एकत्र वावरताना पाहितलं. एवढाच माझ्या डोक्यात विचार येतो की तेव्हाही देखील त्यांचं काही चालू नसेल ना? मी ते जीवालाही विसरू शकत नाही आणि काव्याला तर मला विसरायचंच नाही. मला हे दोघं कधी वेगळे वेगळे आठवतच नाहीत. आठवले ते एकत्रच आठवतात. आणि हे आठवलं की मला त्या दिवशीचे 16 डिसेंबरचे ते सर्व फोटो माझ्या डोळ्यासमोर येतात. मला मान्य आहे काव्या मला बरेच वेळेस ह्या सर्व गोष्टी सांगायला आल्या होत्या, मात्र मी त्यांचं ऐकून घेतलं नाही. हा प्रॉब्लेम माझा असू शकतो. मला माहिती आहे सर्व, माझ्या बुद्धीला हे पटते, पण मनाला मात्र अजिबातच ते पचत नाही आहे. आता इथे यूथ म्हणत असतो की पण दादा ह्या सर्व काही कालच्या गोष्टी आहेत ना? तेव्हा मात्र इथे पार्थ म्हणतो ठीक आहे आजच्या गोष्टीवर बोलू आपण. आता जर जीवा ह्या घरात आला आणि काव्या देखील इथंच असल्या आणि त्या दोघांना मी इथे पाहितलं तर माझ्या डोक्यात परत ते चक्र सुरू होणार की नाही? आता समज मी जर हॉलमध्ये असला आणि ते दोघं जर किचनमध्ये असले, असं माझ्या डोक्यात विचार येणारच ना ह्यांच्या दोघांचं काहीतरी सुरू आहे. असं म्हटल्याबरोबर खरं तर त्याला 16 डिसेंबरचे ते सर्व फोटो परत त्याच्या डोक्यासमोर येतात. परत ते म्हणतो मला माहिती आहे त्यांच्या दोघांचं खरं तर काहीही चालू नाही. त्यांच्या दोघांचं जे होतं ते केव्हाचं झालं आणि ते संपलं देखील. मात्र माझ्या डोक्यातून ते विचार जातच नाहीत. ते माझ्या बुद्धीला पडतं पण मनाला मात्र अजिबातच कळत नाही. मुळात प्रॉब्लेम त्यांच्यात नाहीच, माझ्यातच आहे. माझी चूक आहे सर्व. मी इतका वाहवत पुढं गेलो की आता मागेही वळता येत नाही आणि पुढेही जाता येत नाही. जिथं अडकलंय ना तिथं फक्त बुडून मरायचा शिल्लक आहे असं म्हणून खरं तर आता इथे पार्थ इमोशनल झाला असतो. तो खूप रडत असतो. त्याला या सर्व गोष्टीचा इथे फार त्रास होत असतो. ते विसरायचा इथे प्रयत्न करत असतो, मात्र सर्व त्याला गोष्टी आठवून परत त्रास होत असतो. हे सर्व काही बघून खरं तर काव्याला देखील इथं रडायला आलं असतं. खरं काव्या देखील इथे तिला देखील आता नेमकं काय करावं हे देखील इथे कळत नसतं. पार्थला मात्र इथे यूथ आणि विक्रम समजून सांगत असतात. आता दुसऱ्या बाजूला जेव्हा इथे शारदाला सांगत असतो काय रिक्षा चालवते तुमची मुलगी, असं वाटतं की दिवसाला 2-3 भाडे वगैरे मारते काय? तितक्यात आता तो हसत असतो, तितक्यात तिला त्रास होत असतो. हा त्रास पाहून खरं शारदाला वाईट वाटत असतं की आपण माननीला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजे का? तेव्हा जेव्हा इथे म्हणतो असं काय करताय, अजिबात तिला सांगू नका, नाही तर 2 मिनिटात मला ती घेऊन जाईल. आता कुठं माझी प्रेमाची रिक्षा अर्ध्यात येऊन पोहोचली आहे. असं काहीही करू नका प्लीज, असं काही करू नका की सर्व काही इथे पाण्यात जाईल. आणि आता मी बरा होत आहे, उद्यापर्यंत तर मी एकदम ठणठणीत होईल बघा. नाही 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 सांगत हो मी, ठीक आहे. आता तितक्यातच नंदिनी जीवासाठी जेवण घेऊन आलेलं असते. तेव्हा शारदा इथे म्हणते की अगं इतकंसच? तेव्हा नंदिनी म्हणते अहो त्यावर तूप पण घातले आई. तेव्हा शारदा म्हणते अगं मला वाटलं साधं जेवण. अहो आई, जीवानंदिनीच्या युनिव्हर्समध्ये वरण भाताला अनन्यसाधारण महत्त्व आहे, हो का नाही नंदिनी? तेव्हा लगेच नंदिनी म्हणते बरे झालात वाटतं तुम्ही, उभे का आहात तुम्ही पण, बसा खाली आणि खाऊन घ्या पडदेशीर. हे ऐकल्याबरोबर आता शारदा म्हणते की चकाचक बाईचा
पसाऱ्यावाल्यावर भारीच दरारा दिसतोय. तेव्हा जीवा लगेच म्हणतो हो ना, असं म्हणून खरं तर ते दोघे हसतात. आता लगेच आता नंदिनी इथं चिडूनच म्हणत असते, आई काय चाललंय तुझं, आणि तू अजिबात त्यांना चावी वगैरे काही देऊ नको. अगं त्यांना मग आजारपणाचं देखील इथे भान राहत नाही बघ. आता इथे शारदा म्हणते हो हो बाई ठीक आहे मी जाते इथून, मला पण अशी झोप आली आहे, चलून द्या तुमचं. आता इथे शारदा निघून गेलेली असते. आता जीवा इकडे त्या वरण भाताकडे बघूनच म्हणत असतो वाव किती भारी. तेव्हा लगेच त्यात हातच घालणार असतो. तितक्यातच आता नंदिनी म्हणते अजिबात त्या भातात हात घालू नका, नाही तर मागच्या वेळेस सारखा चटका बसेल. असं म्हटल्या बरोबर आता जीवा म्हणतो म्हणजे मागच्या वेळेस तू मला लपून बघत होतीस का. तेव्हा लगेच नंदिनीला आठवतं की ते शारदा जेव्हा फर्स्ट टाईम खरं तर इथे जीवा आला होता घरी, तेव्हा त्याला भूक लागली होती. शारदापाशी तिने वरण भात दिलता, त्या दिवशीचं सर्व काही तिला आता इथे आठवत असतं आणि ती वर्ण कशी पाहत होती हे देखील तिला इथे आठवतं. आता नंदिनी ह्या विचारात गुंतलेली असते. तितक्यातच आता जीवा म्हणतो म्हणजे तू खरंच मला बघत होतीस तर लपून, लब्बाड कुठली. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते जेव्हा आधी पटकन तुम्ही औषधं पण घ्यायची तुम्हाला नंतर. तेव्हा लगेच जीवा म्हणतो हा मान्य आहे, पण खरं तर मला स्वतःहून देखील इथं खावंसं वाटत नाही आहे. नंदिनी इथे म्हणते असं कसं चालेल, तुम्हाला जेवायचं लागेल ना. तेव्हा लगेच जीवा म्हणतो हां माहिती आहे, पण मला ॲलर्जीमुळे ना ह्यो माझा हात आहे का तो उचलतच नाही बघ मला. आता हे बघ इथून इथं जातो पण मात्र तोंडापाशी जातच नाही. हे सगळं का मात्र आता इथे जीवा करून दाखवत असतं बरं का. आता नंदिनी इथे म्हणते हा का बरोबर आहे, मग हा हात आहे ना, हे हाताने खा बरं. तेव्हा लगेच तो म्हणतो अगदी करेक्ट आहे, माझा देखील हाच विचार आलता डोक्यात, पण मात्र बघ ना हा देखील इथून इथपर्यंत जातो बघ, तोंडापाशी येतोय का तर नाही येत. मग आता नंदिनी म्हणते मग काय करायचं. लगेच जीवा पटदेशीन म्हणतो तू भरव ना. तेव्हा नंदिनी इकडे तिकडे पाहत असते की बाबा वगैरे आहेत का हॉलमध्ये. अहो कसं असं काही पण कसं बोलता. तेव्हा लगेच जीवा म्हणतो आजारपणात मागं माणसाचे लाड करावेत. असं आजारपणात भरवलं ना खरं हलकं वाटतं सगळं, आणि औषध देखील गोड लागतात ग, भरव की ग नंदिनी. इथे लगेच नंदिनी म्हणते मला कळत नाही असं अजिबात समजू नका बघा, सगळे नाटकं मला माहिती आहेत. लगेच ती खाली बसते आणि त्याला भरवायला लागते. तितक्यात जीवा म्हणतो म्हणजे तू भरवतीस, तू लगेच पटकन खुर्ची सरकवतो. तर आता ती लगेच ती बघत असते. लगेच म्हणतो आई ग दुखलं भरपूर, असं म्हणून खरं तर आता नंदिनी त्याला इथे घास भरवत असते. जीवा लगेच म्हणतो अगं असं नाही ग, जीवा स्टाईल भरव ना. तेव्हा लगेच नंदिनी घास घेते आणि म्हणते हा घास आईंचा. तेव्हा मात्र जीवा म्हणतो काय वरण भात झाला आणि हा घास बाबांचा. जीवा लगेच म्हणतोय म्हणजे तयबलीचा ना. नंदिनी म्हणते गप बसावो. लगेच म्हणतो सॉरी पण हा घास कुणाचा, तर हा घास नंदिनीचा. असा आता नंदिनी खरं तर त्याला एक एक घास खाऊ घालत असते खूपच प्रेमाने. आता जीवाला मात्र हे फार बरं वाटत असतं, कारण की आजारपणाच्या निमित्ताने का होईना नंदिनी त्याच्या जवळ आलेली असते. आता इथे दुसऱ्या बाजूला रम्याचा इथे नटापटा सुरू होता, म्हणजेच इथं तिचं मेकअप करणं सुरू होतं. ती आता इथे ऑफिसला वगैरे जाणार असावी असं इथे वाटतं आहे. आता इथे वसू मात्र तिच्या मोबाईलवर हेडफोन वगैरे घालून काहीतरी पाहत होती. तेव्हा मात्र रम्या तिच्याशी बोलत होती, मात्र तिलाही काही आवाज येत नव्हता. तेव्हा ती म्हणते अगं काय बोलतेस, हेडफोन काढ की. हेडफोन काढून म्हणते काय काय बघत होतीस गं तू. तेव्हा लगेच वसू म्हणते अगं नाही का ते जीवानी व्रत घेतलेलं, आता त्यातले 19 दिवस तर झाले, राहिले किती 3 दिवस. आता ह्या 3 दिवसात कायम कधी वेळ लावतोय तेच मी पाहत होते. लगेच रम्या इथे म्हणते काही होणार नाही बघ, आता 21 दिवस पूर्ण झाले की नंदिनी म्हणे जा बाबा इथून निघून जा आणि तो इथे येईल, काय होणार असं म्हणून खरं तर त्या इथे हसत असतात. इथे वसू म्हणते बाय द वे तू घरून काम करणार होतीस ना, ऑफिसला कशाला चाललीस. आता रम्या म्हणते अगं ऑफिसला काय म्हणते, जेव्हापासनं पार्थला टॉप 20चा अवॉर्ड मिळाला ना तेव्हापासनं आपल्या कंपनीत खूप असे प्रोजेक्ट आले आहेत. आणि हो मी आणि पार्थनी एक कॉन्सेप्ट डेव्हलप केली होती, त्याचंच प्रेझेंटेशन आहे आज, त्यामुळे मला जावं लागेल. आई बघच तू आता मी कसं पार्थला इम्प्रेस करते. तेव्हा मात्र वसू इथे म्हणत असते की अगं काव्या असताना तू कशी काय इम्प्रेस करणार त्या पार्थला. आता रम्या इथे म्हणत असते अगं होणार गाई सगळं, कारण की तिच्याकडे त्या फडतूस बोक्याचा उपयोगच काही होणार नाही बघ. आता वसू इथे म्हणते म्हणजे का, तर त्या रम्या म्हणते की अगं ह्या सर्व कामामुळे आता पार्थ घरात कमी आणि ऑफिसमध्ये माझ्यासोबतच जास्त थांबेल बघ. असंही आई तिच्याकडे थोडेच दिवस राहिलेत बघ आता, कारण की हा 6वा महिना संपला की आणि तिचा आणि पारचा डिवोर्स होणार हे फायनल आहे. आता दुसऱ्या बाजूला इकडं युथची तयारी असते हॉस्टेलला जाण्यासाठी. आता इथे पार्थ म्हणतो की झाली का तयारी हॉस्टेलला जाण्याची. हो झाली आहे दादा. भेटला का सर्वांना, घेतले का सर्वांचे आशीर्वाद, सर्वांना बाय करून आला का. युथ म्हणतो हो सगळ्यांना बाय केलं, सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि मी काव्या वहिनीकड पण गेलतो.
तेव्हा मात्र इथे आता खरं पारचं थोडंफार लक्ष त्याच्याकडे नसतं. तेव्हा लगेच युथ म्हणतो, दादा तू इथे बस बरं, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. मी काव्या वहिनीला भेटून आलो. खरंच काव्या वहिनीत खूप बदल झाला आहे. लग्नाच्या आधीची काव्या वहिनी, नंतरची आणि आताची जमीन आसमानचा फरक आहे. जी मुलगी वेगळीच होती आणि आताची काव्या वहिनी खरंच खूप वेगळी आहे. तेव्हाची काव्या वहिनी तुला आसपास पण पाहू शकत नव्हती, पण आता मात्र तुला थोडंही दूर गेलं तर तिचा जीव कासावीस होतो. आपण मुलं असेच असतो रे दादा. आपली एक जरी परत आली ना तरी आपला युगो दुखावतो. ती तर तुझी बायको आहे रे. तेव्हा मात्र पार्थ लगेच म्हणतो की तुला काय वाटतं हे सगळं काही मी युगोपायी करतोय का? सॉरी दादा, मला असं नव्हतं म्हणायचं, पण मात्र माझ्या आयुष्यात मी खूप सारे असे कपल पाहितले जे त्यांच्या आयुष्यात इतका ट्रॉमा देखील मी पाहितला नाही आणि इतकं प्रेम देखील कधी पाहितलं नाही. बघ आता, आधी तू काव्या वहिनीवर प्रेम करायचा, आता त्या तुझ्यावर प्रेम करतात. तुम्ही नेमकं असं का करत आहात हेच मला कळत नाही. तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही गाडीचं एकच चाक का पळवतात? दोन्ही चाकं एकत्र का तुम्ही चालवू शकत नाही? चालवून तर बघा तुमची गाडी कशी सुसाट पळते तर. आता हे पार सगळं ऐकून म्हणत असते की लव गुरु, आता तुमची हॉस्टेलला जाण्याची वेळ आली आहे. तुम्ही आता निघाच बरं. अरे मी तर जाणारच आहे रे दादा. फक्त मला एक सांगायचं तुला, जे काव्या वहिनीवर तुझं प्रेम आहे ना, त्या रियालिटीवरून तू पळू नकोस. फक्त एवढंच मला म्हणायचं आहे. चल बाय, मी आता निघतो. मिस यू दादा. लगेच आता पार देखील म्हणतो मिस यू टू छोट्या. असं म्हणून आता युथ तिथून निघून गेलेला असतो. आता इथे पार्थ मात्र विचारात गुंतलेला असतो. तितक्यातच आता इथे आलेल्या असतात त्या म्हणजे आपल्या काव्या मॅडम. काव्या मॅडम इथे आल्याबरोबर आता पार्थला म्हणत असत, पार्थ चल ना, आपल्याला निघायचं आहे ना. पार्थ म्हणतो तू हो पुढं, मी येतो. तेव्हा लगेच रम्या म्हणते, आपलं ठरलं होतं ना, आपली मीटिंग आहे ना महत्त्वाची आणि आपण एकत्र जाणार असं ठरलं होतं ना. तेव्हा लगे पार्थ म्हणतो, अरे तू गाडी जाऊन बस, मी येतोच मागणं. तेव्हा मात्र रम्या तिथनं निघून गेलेली असते. पार्थ मात्र इकडं खरं तर विचारच करत असतो. आता दुसऱ्या बाजूला मात्र नंदिनी टेन्शनमध्ये असते, कारण की खरं तर तिला फंड जमा करायचा असतो आणि त्यांच्या आनंद निवासाठी हा फंडची तयारी ती इथे करत असते. त्यामुळे तिचं ती कामात गुंतलेली असते. आता इकडे नंदिनीला तर कामं असतं. त्यामुळे आता इथे शारदा गुड्डूला आवाज देते आणि म्हणते की गुड्डू हे घे पोहे आणि तुम्ही दोघं देखील पोहे खा बघा आणि जीवांना सांगा की हे नंदिनी बनवलेले आहेत आणि तुम्हाला आणखी लागले तर आणखी पोहे घेऊन जा बघा. आता इकडे लगेच गुड्डू आपला जीवाकडे हे पोहे घेऊन जात असतो. जीवा मात्र इथे त्याच्या कामाकामातच असतो. आता इथे गुड्डू म्हणत असतो की अहो जीवा भैया, ते काम सोडून द्या आणि हे गरमागरम पोहे खा बरं आधी. लगेच जीवा म्हणतो, अरे तुझ्या पोह्यापेक्षा माझं काम मला आता जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा गुड्डू म्हणतो, हा ठीक आहे, मीच खाऊन टाकतो, नंदिनी भामीनी बनवलेत ना. आता जीवाचं खरं तरी ते लक्ष नसतं. तो म्हणतो हा खाऊन टाक, पण मात्र तो परत भानावर येतो, काय नंदिनीने बनवलेत. पडदिशीन तो लॅपटॉप खाली ठेवतो आणि लगेच ती प्लेट हातात घेतो. तेव्हा गुड्डू इथे म्हणतो की काय तुम्हाला तर काम जास्त महत्त्वाचं होतं ना पोहेपेक्षा. लगेच आता इथे जीवा म्हणतो, अरे त्या कामापेक्षा माझ्या नंदिनीने पोहे बनवलेत ना, हे जास्त मला महत्त्वाचं आहे बघ. वेडा झाला का बाबा, मी खाणार हे पोहे आणि खूप छान बनवते माझी नंदिनी. असं म्हणून तो खरंच आता इथे घास खातो. घास खाल्ल्याबरोबर तो म्हणतो, अरे नंदिनी काय मीठ टाकायला विसरली का. आता इथे दुसऱ्या बाजूला सर्वच जण ऑफिसमध्ये जमलेले असतात. आता यांची मीटिंग वगैरे इथे सुरू असते. आता मीटिंगला सुरू होताच आता रम्या इथे म्हणते की आपल्या खरं तर प्रोजेक्टचं नाव सिक्सर आहे. आता इथे क्रिकेटचा मुद्दामच इथे नाव दिलेलं आहे, कारण की आपल्या ज्या प्रोजेक्टमध्ये 6 गोष्टी अशा मेन आहेत. आता ती इथे 6 गोष्टी सांगायला सुरुवात करत असते. ती म्हणत असते की आपल्या प्रोजेक्टमध्ये छान असं मंदिर आहे, परत स्विमिंग पूल आहे, पार्टीसाठी छान हॉल आहे, मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन आहे, वर्क फ्रॉम होमसाठी छान अशी रूम आहे, ओपन टेरेस आहे, मिनी थिएटर आहे. या महत्त्वाच्या 6 गोष्टी आपल्या कस्टमरला हे घर विकत घेण्यासाठी भाग पाडतील. यात वेगळं पण काहीच नाही खरं तर, कारण की या प्रोजेक्टला नवीन लेबल लागणार आहे, कारण की तुम्हाला आता इथे अवॉर्ड भेटला आहे आणि हे तुम्ही काम करताय म्हणल्यावर या गोष्टीत खरं तर या प्रोजेक्टमध्ये काहीतरी नवीन गोष्ट पाहिजे. तसंही तुम्हाला आता लोक रोल मॉडेल म्हणून ओळखायला लागलेत. त्यामुळे खरं तर मिस्टर पार्थ आता यामुळे काहीतरी आणखी ॲड पाहिजे. ह्यात काहीतरी मिसिंग नक्कीच आहे. आता दुसऱ्या बाजूला इथे धनंजय नाश्ता करत असतात. मात्र पोह्यात खरं तर इथे ती नंदिनीने मीठच टाकलेलं नसतं. नंदिनी काय ग हे, तू पोह्यात मीठ नाही टाकलंस. तेव्हा नंदिनी इथे म्हणते सॉरी वरनं मीठ घ्या बाबा, खरं तर माझ्या लक्षातच नाही गोंधळत. तेव्हा आता धनंजय म्हणतात की नंदिनी तू इथं शांत बस बरं, काय टेन्शन आहे ते मला पहिलं सांग. नंदिनी म्हणते अजिबात नाही बाबा, मला काहीच नाही झालं, कशाचं टेन्शन वगैरे. तेव्हा धनंजय म्हणतात अगं तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे, काय टेन्शन आहे सांग ना मला. नाही हो बाबा, काहीच टेन्शन नाही.
तेव्हा लगे धनंजय इथे म्हणतात, सांगते का नाही तू, सांग बरं पहिलं मला काय झालं. तेव्हा मात्र इथे नंदिनी सांगते की अहो बाबा काही जास्त नाही, फक्त मला आनंद निवासाठी फंडची गरज होती आणि फंड नाही मिळाला ना तर कामं सगळे अडकून बसतात बघा. आजच्या आज जर फंड नाही मिळाला तर माझ्या सगळ्या FD मी तोडणार आहे बघा. तेव्हा धनंजय म्हणतात, अरे अजिबात टेन्शन घेऊ नको, FD वगैरे तोडायची काहीच गरज नाही, मी देतो तुला पैसे. तितक्यातच आता इथे शारदा आलेली असते. नंदिनी म्हणत असते, बाबा नकोच मला, तुमच्याकडनं देखील मला नको. आता शारदा इथे म्हणते की अगं होऊन जाईल मॅनेज, आणि नाही झालं तर जीवा आहेत ना, जीवा देतील की तुला पैसे. आता धनंजय इथे रागातच म्हणतात, त्या टोंगण्याकडनं अजिबात काही पैसे घ्यायचे नाही बघ. नंदिनी तुला काही गरज पडली तर मी मदत करतो, कोणाकडनंही तुला घ्यायची गरज नाही बघ. तेव्हा नंदिनी म्हणते, सॉरी बाबा, पण मला खरं तर तुमच्याकडनं देखील आणि आपल्या जवळच्या माणसाकडून कुणाकडनंच मला खरं तर मदत नको. हे सर्व काही ते जीवा ऐकत असतो. नंदिनी मात्र ह्या विचारातच गुंतलेली असते. जीवा इथे म्हणतो की तुला आपल्या माणसाकडनं नाही ना घ्यायचा फंड, तर तो फंड कसा मॅनेज करायचा हे मी पाहिलंच. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायला अजिबातच विसरू नका, कारण की आता पुढील भागात आपण इथे पाहणार आहोत की आपल्या काव्या मॅडमची इथे धमाकेदार अशी ऑफिसमध्ये एंट्री होणार असते. तेव्हा मात्र इकडे एक ऑफिसर म्हणत असतो की यात काहीतरी मिसिंग आहे, यात काहीतरी अपूर्ण आहे. तेव्हा मात्र इथे काव्या म्हणत असते की मी पूर्ण करू शकते हा प्रोजेक्ट देखील, आणि पार्थ देशमुखचं आयुष्य देखील मी पूर्ण करू शकते. हे ऐकल्याबरोबर रम्या इथे म्हणते की तू कशी आली इथं, तुझी हिंमत कशी झाली ऑफिसमध्ये येण्याची, हे घर वगैरे नाहीये. तेव्हा मात्र पार्थ तिला शांत करतो. बोला काव्या, पार्थ देशमुख तुमच्याकडे काय आयडिया आहे. आता काव्याने हे ऐकल्याबरोबर, हो का काव्या पार्थ देशमुख असं म्हटल्याबरोबर आता पार्थ खरं इथे त्याला खरं कसं तरी वाटलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आपल्या जीवाने खरं तर इथे भन्नाट आयडिया इथे काढलेली असते. आता तो इथे मोबाईल घेऊन शूट करत असतो की इथे म्हणत असतो की माझे 1,00,000 फॉलोअर्स आहेत, तुम्ही प्रत्येकी 10 रुपये जर मला पाठवले माझ्या अकाउंटवर तर आनंद निवासाठी खरंच खूप मदत होईल, असं आता इथे भन्नाट आयडिया नंदिनीसाठी करत असतो. हे सगळं नंदिनी ऐकल्याबरोबर इथं फार खुश असते. इथे मात्र आता शारदा म्हणत असते की माझा जावई या 50,00,000 लोकांचा विश्वास जिंकू शकला, मात्र या 19 दिवसात तुझा विश्वास तो जिंकू शकला नाही. ह्याच्यासारखं दुर्दैव खरं तर नाहीच. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब